व्हॉयजर सोल भाग 5. नाझने त्या रात्री सर्व बाजूने प्रॅक्टिकली विचार करून तिच्या वडिलांना होकार कळवला. त्यामुळे ठरल्यानुसार आज तिची एंगेजमेंट होती. तिला स्वतःची आयडेंटिटी हाईड करायची असल्यामुळे ही एंगेजमेंट फक्त जवळच्या काही बिझनेसमॅन लोकांमध्ये ठरवण्यात आली. फक्त पुस्तकी ज्ञानाचे धडे गिरवलेल्या तिला तसंही डेकोरेशनमध्ये फारसा काही इंटरेस्ट नसल्यामुळे ती जबाबदारी तिच्या वडिलांनी रियावर सोपवली. नाझ खुर्चीवर बसून आरशात स्वतःचं प्रतिबिंब निहाळत होती. सजण्या नटण्याचं तिला फारसं वेड नव्हतं, पण बिझनेस लुक ती अगदी परफेक्ट करायची. बिझनेसमधल्या मोठ्या मोठ्या पार्टीसाठी कोणता आउटफिट लागेल हे सुद्धा ती स्वतःच डिसाईड करायची. पण त्या आरशासमोर बसलेली ती नाझ तिला काही वेगळीच दिसत होती. म्हणून ती एकटक स्वतःचंच प्रतिबिंब बघत असताना तिचं लक्ष गेलं बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या त्या टूर पॅकेजवर. यू विल फायनली गेट एंगेज नाव. रिया रूममध्ये येत म्हणाली तसं आता तिचं लक्ष थोडं विचलित झालं. या फायनली. 10 दिवसांच्या सुट्टीसाठी एवढी मोठी स्टेप. रियाने मागच्या बाजूने तिच्या खांद्यावर हात ठेवले आणि समोरच्या आरशात बघत तिला प्रश्न केला. फक्त सुट्टीसाठी म्हणून नाही तर बिझनेससाठी सुद्धा काही डील कराव्या लागतात. डील? हे काय म्हणते आहेस तू? अगं लग्न होणार आहे तुझं, याचा अर्थ तरी समजतो आहे का तुला? लग्न ही एक बिझनेस डील नसते, तर ती एक जबाबदारी असते. या लग्नामुळे फक्त तुम्ही दोघं एकत्र येणार नाही, तर तुमच्या दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि बिझनेस सुद्धा. रिया तिला समजावत होती की तिने तिचं बोलणं मध्येच थांबवत वाक्य पूर्ण केलं. तसं आता रियाने एक श्वास सोडला. ओके, पण एकदा भेटली तरी आहेस का त्याला? निदान फोटो तरी बघितला आहे का? तिच्या या बोलण्यावर नाझने मान नकारात हलवली. नाझ, आर यू गॉन मॅड? जर तू त्या व्यक्तीला बघितलं नाही तर तू लग्नाला होकार तरी कसा दिलास? निदान तू कोणत्या बिझनेस मॅगझिनमध्ये तरी त्याला बघितलं असेल. मिस्टर प्रेम सिंघानिया यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही. ते वाईड रिसर्च करतात. म्हणून तर त्यांच्या घरात एक कर्तबगार मुलगी हवी होती, जी स्वतःच्या बिझनेससोबत त्यांचाही बिझनेस सांभाळेल. व्हॉट रबिश! जर तुमच्या दोघांची चॉईसच मॅच होत नाही तर तुम्ही संसार तरी कसा करणार? रिया वैतागली, कारण काहीही झालं तरी नाझ तिची चांगली मैत्रीण होती आणि तिने घेतलेली ही स्टेप तिला मुळीच आवडत नव्हती. रियासाठी लग्न, घर, कुटुंब हा खूप भावनिक विषय होता. इथे तसाही संसार करायचा कोणाला आहे? हे लग्न म्हणजे फक्त एक बिझनेस डील आहे. जोपर्यंत डील चालू आहे तोपर्यंत ठीक, नाहीतर इट्स ओव्हर. तिने अगदी कॅज्युअली सांगितलं. इट्स ओव्हर? व्हॉट इट्स ओव्हर? नाझ, तुला किती वेळा सांगितलं मी? अगं लग्न म्हणजे व्यवहार नसतो, प्रेम असतं. आणि ते प्रेम फक्त 2 व्यक्तींमध्ये नसतं तर 2 कुटुंबांमध्ये असतं. आज तुला माझं बोलणं कळत नाही, पण एक दिवस असा नक्की येईल की तुला सुद्धा कोणावर तरी प्रेम होईल आणि तोपर्यंत तुझ्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. त्या दिवशी तुला सगळ्यात पहिले माझी आठवण येईल. हा शब्द आहे माझा. ती रियाला यावर काही उत्तर देईल त्याआधीच दरवाजा उघडून तिचे डॅड आत आले. त्यांना आलेलं बघून रिया तिला बाय बोलून तिथून निघून गेली. परफेक्ट लुक. चल खाली, पार्टी हॉलमध्ये सगळे जमा झाले आहेत.
असं म्हणत त्यांनी तिच्या पुढे त्यांचा हात केला. तिने सुद्धा स्माईल करत त्यांच्या हातात हात दिला. ते हॉलमध्ये आले तेव्हा पूर्ण सिंघानिया फॅमिली स्टेजवर त्यांचीच वाट बघत असलेले तिला दिसलं. तिची नजर आता प्रेमवर गेली. गोरा रंग, नाकीडोळे छान, मेसी हेअर, ट्रिम बियर्ड, दिसायला अगदी हँडसम. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला हे लगेच कळालं की तिच्यासारखा तो सुद्धा जबरदस्ती या एंगेजमेंटसाठी उभा आहे. तसं ती मनातच खुदकन हसली आणि नजर फिरवून रियाकडे बघितलं. जणू ती रियाला हे सांगत होती की बघ, प्रेम वगैरे काही नसतं, असते ती फक्त एक प्रॅक्टिकल थिंग. Today, along with Prem and Nat's engagement, I'm also announcing that Mittal Group and Singhania Group are coming together in business. तिच्या वडिलांनी अनाउन्समेंट केली तसा सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. रिंग्स एक्सचेंज झाल्या, शॅम्पेन उडवलं गेलं. त्यासोबत पार्टी सुरू होत आता हळूहळू लोक गप्पांमध्ये रंगले. मला वाटलं नव्हतं तू कधी एंगेजमेंटसाठी होकार देशील. एंगेजमेंट झाल्यानंतर दोघांना डान्स कंपल्सरी असल्यामुळे ते दोघं आता डान्स फ्लोअरवर डान्ससाठी आले होते. त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर आणि तिचे त्याच्या गळ्यात. असे ते हळूहळू डान्स करत बोलायला लागले. वेल, मला तर लग्न करायचं नव्हतं, पण तुला तर माहिती आहे, बिझनेस, प्रोजेक्ट, डील, सो आय एम हिअर. त्याच्या प्रश्नावर तिने स्माईल करत त्याला उत्तर दिलं. मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी हो म्हटलं, पण तुला तर तोही नाही. मग तू का हो म्हटलंस? आता तिने त्याला फिरून प्रश्न केला. घरच्यांच्या इमोशनल ड्रामाला बळी पडून मला या लग्नाला होकार द्यावा लागला. तुला मी आत्ताच सांगून देतो, एक बिझनेस सोडला तर माझ्याकडून तुला काहीच मिळणार नाही, कारण माझ्यासोबत काम करणारी माझी मैत्रीण जॅकलिनवर माझं प्रेम आहे आणि आम्ही मागच्या 2 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहोत आणि यापुढेही आम्ही तसेच राहू. तुला आत्ताच सांगायचं कारण म्हणजे लग्नानंतर मला काही ड्रामा नको. तुला तुझं काय करायचं त्यासाठी तू मोकळी आणि मी माझा. तसंही मी घरी जास्त राहत नाही, त्यामुळे आपली वारंवार भेट होण्याचा काहीच प्रश्न नाही. त्याने फ्रस्ट्रेट होऊन तिला सांगितलं. तसं त्याच्यावर किती दबाव टाकला गेला असेल याचा अंदाज तिला आलाच. तसंही प्रेम आणि लग्न या गोष्टींवर तिचा विश्वास नसल्याने तिच्यासाठी त्याच्या गोष्टी मान्य करणे फार काही अवघड गोष्ट नव्हती. थँक्यू. मलाही तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे की तू माझ्या कोणत्याच गोष्टीत लक्ष घालणार नाहीस. तुला जे करायचं ते करायला तू मोकळा आहेस, पण तुझ्या कोणत्याही वागण्याचा परिणाम मला माझ्या बिझनेसवर नको. तिने त्याला हळू आवाजात पण कडक शब्दात सांगितलं. तसं तो एक क्षण तिच्याकडे बघायला लागला, कारण कोणत्याही मुलीने त्याचं हे म्हणणं मान्य केलं नसतं, पण तिला तर जणू त्याच्याशी घेणं देणं नव्हतं. तिला एकच गोष्ट कळत होती आणि ती म्हणजे फक्त बिझनेस. थोड्या वेळात पार्टी संपल्याची अनाउन्समेंट झाली. त्यानंतर हळूहळू पाहुणे मंडळी निघून गेले. नाच सुद्धा तिच्या बंगलोवर आली आणि आता तिने तिच्या एंगेजमेंटची अंगठी काढून तिथे टेबलवर ठेवली आणि लगेच तिथलं ड्रॉवर उघडून तिने टूरचे डॉक्युमेंट्स बाहेर काढले. शेवटी मी तुला मिळवलंच. क्रमशः मनाविरुद्ध नाजने एंगेजमेंट केली, पण आता तिची टूर कशी असेल? ती नक्की टूरला जाऊ शकेल की राजशेखर आणखी एखादी अट घालतील ऐनवेळी? कशी वाटते कथा? व्हिडिओला लाईक, कमेंट्स करून तुमचं मत कळवा. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.